नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपले स्वागत आहे. पॅन कार्ड क्लब रिलेटेड रिफंड प्रोसेस जुलै महिन्यात सुरू झाली आहे. तरी बऱ्याचशा क्लेमंटला आपल्या बँक खात्यामध्ये एक अमाऊंट क्रेडिट झाली, पण असेही क्लेमंट्स आहेत ज्यांना अजून कोणतीच रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये मिळाली नाही. तर आपण असेच काही प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात पहिली ज्यांना अमाऊंट क्रेडिट झाली तर त्यांचा प्रश्न असा होता की नेक्स्ट अमाऊंट कधी मिळणार किंवा ज्यांची जी ॲक्च्युअल अमाऊंट होती ती केव्हा मिळणार आणि आता त्यांच्यासाठी काय प्रोसेस आहे. तर ज्या क्लेमंट्सला एक अमाऊंट NEFTद्वारे पॅन कार्ड क्लबने ट्रान्सफर केली त्या क्लेमंट्सला सध्या तरी आता कुठली प्रोसेस करण्याची गरज नाही, कारण अजून तरी त्याच्यावर काही ऑफिशियल अपडेट आली नाही. पण ज्या क्लेमंट्सला सर्व काही प्रोसेस करून, जसे की फॉर्म व्यवस्थित भरून रिकन्सिलेशन पोर्टलवर आपले पासबुक अपलोड करून सुद्धा त्यांना त्यांचे अमाऊंट क्रेडिट झाली नाही, तर त्यांनी काय करावे. मी लास्ट व्हिडिओमध्ये पॉईंट डिस्कस केला होता. त्यामध्ये आपण ज्या बँकेचे डिटेल्स पॅन कार्ड क्लब फॉर्म भरताना दिले होते त्या बँकेत जाऊन आपण आपले पासबुक अपडेट करावे आणि त्यामध्ये आपल्याला कोणती अमाऊंट जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्टमध्ये जमा झाली आहे का स्टेटमेंट बघून आपल्याला समजेल. कारण बऱ्याच वेळा बँकेकडून मोबाईलवर मेसेज येत नाही किंवा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसल्यामुळे तो SMS येत नाही. तसेच बरेचसे क्लेमंट असे पण आहेत ज्यांनी रिकन्सिलेशन पोर्टलवर फॉर्म भरला नाही किंवा त्यांनी त्याच्यावर आपले बँक डिटेल्स अपलोड केले नाही, त्यामुळे पण त्यांचे अमाऊंट क्रेडिट झाली नाही. तर आपण ते पण पाहावे की आपण रिकन्सिलेशन पोर्टलवर फॉर्म आणि बँक डिटेल्स व्यवस्थित अपलोड केल्या होत्या की नाही. त्यावेळेस आपण एक रिपोर्ट डाउनलोड केला होता, तो केला आहे का नाही ते पण चेक करावे. रिकन्सिलेशन पोर्टलवर सुद्धा बऱ्याचशा चुका झाल्या होत्या, त्यामुळे सुद्धा बऱ्याच क्लेमंट्सचे पैसे क्रेडिट झाले नाही. ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. रिकन्सिलेशन पोर्टल रिलेटेड पण बरेचसे क्वेश्चन आहे, जसे की पोर्टल सुरू आहे की नाही. तर पोर्टल अजून तरी परत सुरू केले नाही. 9 जून 2024ला पोर्टल क्लोज झाले, त्यानंतर अजून तरी पोर्टल पुन्हा लाईव्ह झाले नाही. अजून एक क्वेश्चन होता की रिकन्सिलेशन पोर्टल परत केव्हा सुरू होणार, तर त्याच्यावर अजून कोणतीच ऑफिशियल अपडेट आली नाही. बऱ्याचशा क्लेमंट्सने आपले जे बँक अकाउंट होते सुरुवातीला पॅन कार्ड क्लबकडे त्याचे डिटेल्स दिले होते, पण त्या बँक्स आता पूर्णपणे मर्ज झाल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, मर्ज झाल्या म्हणजे एकत्रित झाल्या आहेत. त्यामुळे ज्या वेळेस आपले डिटेल्स पॅन कार्ड क्लबकडे होते तर ते डिटेल्स आपल्या जुन्या बँकेचे होते, पण आत्ता त्या बँक डिटेल्सवर आपल्याला पैसे क्रेडिट होणार नाही. त्यासाठीच रिकन्सिलेशन पोर्टलवर आपल्या नवीन बँकेचे डिटेल्स अपलोड करायचे होते, पण ते राहून गेले असेल तरी पैसे क्रेडिट होणार नाही. असेही काही क्लेमंट्स आहेत ज्यांनी कुठलाच फॉर्म भरला नाही किंवा रिकन्सिलेशन पोर्टलवर फॉर्म भरला नाही, तर त्यांनी काय करावे. सध्या तरी त्यांच्यासाठी ऑप्शन अवेलेबल नाही आणि त्याच्यावर अजून तरी ऑफिशियल अपडेट आली नाही. जर का ऑफिशियल अपडेट असेल तर मी या चॅनलवर शेअर करेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार.